The recording. Okay, fine. कालच्या नोट्स पण मी शेअर केल्यात. नोट्स नाही, कोड कालचा मी जो होता तो ड्राईव्हला शेअर केलाय. यू कॅन चेक आउट. ओके, फाईन. सो फंक्शन टॉपिक ऑलमोस्ट डन झालाय, विथ लॅम्बडा फंक्शन ॲक्च्युली. सो टुडे वी हॅव टू स्टार्ट न्यू टॉपिक गाईज, अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, कलेक्शन. Collection in Python. Very important concept, guys. VVVIP, you can treat to this concept. Collection. मोस्टली प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्हाला कलेक्शन टॉपिक दिसेल. C++ पासून जावा, पायथन सगळीकडे कलेक्शन हा टॉपिक आहे. त्याचं रिझन काय? कलेक्शन शब्दाकडे बघून आपल्याला कळतंय की भाई कशाचा तरी ग्रुप, राईट? व्हॉट डू मीन बाय कलेक्शन? Collection is nothing but in real life we can say collection is a group of entity, group of some things, त्याला आपण कलेक्शन म्हणतो. आणि सिमिलर काइंड ऑफ मिनिंग इथं पण तोच आहे. कलेक्शन म्हणजे काय? कलेक्शन म्हणजे ग्रुप ऑफ डेटा, मल्टिपल डेटा, different types of data. So multiple meaning, we can get by the name of collection. What do you mean by collection? Collection is a concept which we can use to store multiple different type of data. What is collection? Collection is used to store multiple different types of data in single variable. बघा, याच्या आधी आपण डेटा स्टोअर करायचोच, पण मल्टिपल डेटा नव्हता बरं का स्टोअर होत. इफ आय शो यू, डे 17 इज टुडे, राईट? डे 17 ॲक्च्युली. याच्या आधी पण डेटा स्टोअर व्हायचा, पण तिकडे विषय वेगळा होता. काय विषय होता? एका व्हेरिएबलमध्ये एकच डेटा आहे, बरोबर की नाही? बघा, इफ आय क्रिएट test.py फाईल, लेट्स से नेम, या नेममध्ये काय स्टोअर होणार आहे? एकच व्हॅल्यू. येस ऑर नो? राम इज गोइंग टू स्टोअर इनसाइड द नेम. सर, मला एकापेक्षा जास्त स्टोअर करायचा असेल डेटा? नो, इट्स नॉट पॉसिबल, राईट? असं आधी करत होतो का आपण? नाही. पण हे पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही कलेक्शन टॉपिक शिकता. इट्स पॉसिबल गाईज वेन यू लर्न द कलेक्शन. इफ आय रन दिस py test.py, can you check it? Ram is there. And what is the type of this Ram? If you check the type of this Ram, guys, type of this name, याचा टाईप येतो काय? ऑब्विसली str, करेक्ट? क्लास str. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या व्हॅरिएबलला डबल कोटमध्ये कुठली व्हॅल्यू देता, त्याचा टाईप काय असतो? स्ट्रिंग असतो. स्ट्रिंग गाईज. बट लेट्स से मी याच्यामध्ये आणखीन एक नाव ऍड केलं, राम कोमा आदी. And now can you check the type, guys? Wow. Type has been changed, guys, automatically. Because I am passing two values at a time. एक व्हॅल्यू दिले तेव्हा काय होता? स्ट्रिंग. मल्टिपल व्हॅल्यूज आय पासिंग, टाइप इज बिकम tuple. And if you print this name variable, can you check it, guys? Ram Adi stored inside single variable. एका व्हॅरिएबल मध्ये मल्टिपल डेटा स्टोअर होतय, पण तो कलेक्शन मध्ये मोडतो, लक्षात ठेवा. अँड दॅट इज बिकम व्हॉट गाईज? टपल इज अ पार्ट ऑफ कलेक्शन. त्यावेळेस तुम्ही एकच व्हॅल्यू दिली, त्यावेळेस टाईप काय आला होता? str. काय आला होता? str, स्ट्रिंग. दोन व्हॅल्यूज अशा दिल्या, टपल झाला. दोन पेक्षा किती जास्त द्या तुम्ही, श्याम. इट इज ऑल्सो व्हॉट गाईज? टपल. मल्टिपल डेटा वी आर storing here. Let me run again. Look at this. राम आदी श्याम, म्हणजे एकापेक्षा जास्त व्हॅल्यू स्टोअर व्हायला लागले की नाही, त्याच्यासाठीच कलेक्शन यूज केलं जातं. व्हॉट इज द डेफिनेशन? कलेक्शन इज यूज टू स्टोअर मल्टिपल. हे लय महत्वाचं आहे. मल्टिपल म्हणजे एकापेक्षा जास्त, आणि त्याच्या पुढं काय? डिफरंट टाइप्स ऑफ डेटा, गाईस. हे तेवढंच महत्वाचं आहे. आता सध्या हा एकाच टाईपचा डेटा दिसतोय, बरोबर आहे? पण कॅन आय राईट हिअर 100? कॅन आय राईट हिअर ट्रू? Can I write here something float value? Hey, now can you check it? Any problem to store this data?
कुठल्याही टाइपचा डेटा स्टोअर करा की कितीही करा की. म्हणजे एका व्हेरिएबलमध्ये दुनियाभराचा डेटा. दॅट इज द पॉवर ऑफ कलेक्शन गाईज. कलेक्शन पिक्चरमध्ये आला का? कशामुळे आला? मल्टिपल डेटा स्टोअर करण्यासाठी, डिफरंट टाइपचा डेटा स्टोअर करण्यासाठी, डेटावरती ऑपरेशन्स इझिली होण्यासाठी. ऑपरेशन? कसले ऑपरेशन? अहो डेटा रिमूव्ह करणं, नवीन डेटा ॲड करणं, डेटा सर्च करणं, अपडेट करणं, या सगळ्या गोष्टी त्यालाच काय म्हणतात मॅनिप्युलेशन. युजिंग कलेक्शन, डेटा मॅनिप्युलेशन, डेटा मॅनिप्युलेशन बिकम व्हेरी इझी गाईज. भाई डेटा मॅनिप्युलेट करणं लय सोपं झालं. कशामुळं? कलेक्शनमुळं. सो डेटा मॅनिप्युलेशन म्हणजे नेमकं काय? अवघड नाही हो, लय सोपं आहे. डेटा मॅनिप्युलेशन म्हणजे डेटा इन्सर्ट करणं, डेटा अपडेट करणं, डिलीट करणं आणि डेटा गिफ्ट करणं. या 4 गोष्टीलाच म्हणतात डेटा मॅनिप्युलेट करणं. हे काय म्हणतात? डेटा मॅनिप्युलेट करणं. आणि हे सोपं झालंय कलेक्शनमुळं. सर प्रूफ द्या. प्रूफ शिवाय बोलूच नका. कसं काय सोपं झालंय? पहिली गोष्ट यू गॉट गाईज, कलेक्शनमध्ये डिफरंट टाइपचा डेटा स्टोअर होतो. येस ऑब्व्हियसली होतो. मग परत मी म्हणतोय कलेक्शनमुळे डेटा मॅनिप्युलेशन सोपं झालं. कुठं आहे? त्याच्यासाठी आपल्याला पहिला कलेक्शनचा टाइप शिकायचा आहे आणि त्याचं नाव आहे लिस्ट. व्हॉट इज लिस्ट? लिस्ट इज वन टाइप ऑफ कलेक्शन. टाइप बरं का, टाइप. कलेक्शनचा टाइप आहे हा. जसं व्हेरिएबलचा टाइप असतो, फंक्शनचा टाइप असतो, सिमिलर काइंड ऑफ. कलेक्शनचा हा एक टाइप आहे, वे आहे टू स्टोअर द डेटा. दॅट इज समथिंग लिस्ट. असे किती टाइप आहेत? टोटल वी हॅव 4 टाइप्स गाईज. लिस्ट, टपल, सेट अँड वी हॅव डिक्शनरी. त्यातलं टप्पल आता तुम्हाला इथे दिसलं असेल बघ. आपण टपल नंतर बघू. मग तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जर अशा व्हॅल्यू दिल्या, या टपलमध्ये स्टोअर होतात बाय डिफॉल्ट. कशामध्ये? टपल, टपल. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल लिस्ट इज देअर. So what is the usage of list and what exactly list, what is the syntax, what is the features of the list collection. बघा, list is what? A list is a collection data type. Collection data type used to store multiple values in single variable. अय, हा कलेक्शनचाच एक टाईप आहे. डेटा टाईप म्हणा, टाईप म्हणा, काय प्रॉब्लेम. याचं काम आहे सिंगल व्हेरिएबलमध्ये मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करणं. आणि याचा सिंटॅक्स कसा असतो माहिती आहे? लय सोपा. लिस्ट बनवण्यासाठी यू हॅव टू जस्ट क्रिएट व्हेरिएबलचं नाव, सिंगल व्हेरिएबलचं नाव, अँड व्हॉट इज दिस गाईज? व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू 3, लाईक दॅट. व्हॅल्यू एन. एन म्हणजे किती पण. नो लिमिट गाईज, नो लिमिट ॲट ऑल. लेट्स से व्हेरिएबलचं नाव मी दिलं नंबर्स. कॅन यू चेक इट? स्क्वेअर ब्रॅकेट, व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू 3, व्हॅल्यू 4. किती व्हॅल्यू द्या. There is no any limit guys. Just use comma and give the values. Can you check the example guys? This is syntax, this is example. Variableचं नाव equal to square bracket. जर मी असं बनवलं या इकडं नंबर्स, can you check it? 100, 200, 300, 400, 500, any number of value you can add guys. सर मी जर कोमा दिलाच नाही तर ही एकच व्हॅल्यू राहील. बरोबर की नाही? लुक ॲट दिस, आय एम नॉट गिविंग कोमा. ही एकच व्हॅल्यू ट्रीट केली जाईल. जर याला स्पेस नाही दिलं, स्पेस दिला तर एरर. कॅन यू चेक इट? कोमा शुड बी दिअर सेपरेशनसाठी. ओके. अँड नाऊ लेट मी शो यू नंबर्स. कॅन यू चेक द आउटपुट गाईज? वाव, वाव, वी आर गेटिंग आउटपुट गाईज. याचा टाईप चेक करा एकदा बरं. मी म्हणलं प्रिंट टाईप ऑफ नंबर्स. व्हॉट इज द टाईप ऑफ नंबर्स? कॅन यू चेक इट? कॅन यू चेक इट व्हेरी केअरफुली गाईज? क्लास लिस्ट. मगाशी क्लास टपल आलं बरोबर. आता काय आले? क्लास लिस्ट. हे आपण डेटा टाइप शिकत असताना मी शिकलो होतो, आठवतंय का? सर काल खाल्लेलं आठवण ती कवाचं काय विचारायला लागला तुम्ही? नाही आठवतंय का? डेटा टाइपमध्ये आपण हे शिकलो होतो, की ज्यावेळेस आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डेटा ॲड करतो, याचा टाइप काय असतो? लिस्ट. क्लास लिस्ट. बिकॉज दिस इज अ लिस्ट टाइप ऑफ डेटा, लिस्ट टाइप ऑफ collection which we can use to store multiple values in a single variable. Look at this.
सर याच्यामध्ये फक्त तुम्ही नंबर स्टोअर करू शकता नाही, काही स्टोअर करा. तुम्हाला वाटलं लेट्स सपोज मला दुसरा डेटा स्टोअर करायचा युजरचा डेटा. यू कॅन स्टोअर युजरची आयडी, युजरचं नाव, युजरचा ॲड्रेस, युजरबद्दल काय माहिती असेल, ट्रू, फॉल्स, देन माइट बी युजरची हाईट, एनिथिंग. कॅन यू चेक इट गाईज? युजर डेटा इज कमिंग ऑर नॉट? म्हणजे इथं सिमिलर टाईपचा डेटा होता, इथं डिफरंट टाईपचा डेटा पण ॲड झाला. एनी प्रॉब्लेम टू स्टोअर द डेटा गाईज? नो एनी प्रॉब्लेम टू स्टोअर द डेटा. काय प्रॉब्लेम आहे का? अजिबात नाही. लेट्स सपोज मला काही कोर्सेस स्टोअर करायचे आहेत. कॅन आय स्टोअर द कोर्सेस गाईज? लेट्स से जावा, लेट्स से पायथन, लेट्स से CPP, लेट्स से SQL. एनी प्रॉब्लेम टू स्टोअर द कोर्सेस? बघा याचा यूज याच्यासाठीच आहे. मल्टिपल डेटा स्टोअर करायचा असेल, वी कॅन यूज दिस. हे बघा कोर्सेस आर कमिंग. मला स्टुडंटचे मार्क्स स्टोअर करायचे आहेत. मार्क्स काय एक असतो का? मल्टिपल सब्जेक्टचे मार्क्स असतात. समथिंग 78 एका सब्जेक्टला, एकाला 98, एकाला समथिंग 56 आहेत. झाले मार्क्स स्टोअर झाले. बरोबर की नाही? सो एनी काइंड ऑफ डेटा वी कॅन स्टोअर इनसाइड द लिस्ट. क्लिअर आहे? काही स्टोअर करा. काहीही स्टोअर तुम्ही करू शकता, ज्याच्यामध्ये खूप सारा डेटा तुम्हाला वाटतोय की स्टोअर करावा लागेल. माइट बी यू वॉन्ट टू स्टोअर सिटीज. पुणे, मुंबई, दिल्ली, धाराशिव. All cities has been stored inside the cities variable. सिटीज व्हॅरिएबल मध्ये सगळ्या सिटी गेले की नाही? गेले की नाही? मग काय स्टोअर करा? सिटी स्टोअर करा, प्रोडक्ट स्टोअर करा, एम्प्लॉई स्टोअर करा, स्टुडंट स्टोअर करा. कळते सगळ्यांना? दॅट इज द पर्पज ऑफ लिस्ट. वी कॅन यूज लिस्ट टू स्टोअर मल्टिपल डिफरंट काइंड ऑफ डेटा. आता मी इथे एक गोष्ट म्हणलो होतो की डेटावरती मॅनिप्युलेशन करणं खूप सोपं झालं. मग सर याच्यात मॅनिप्युलेशन कसं होईल? ते मॅनिप्युलेशन तर बघू आपण, पण त्याच्या आधी लिस्टची वैशिष्ट्ये खूप महत्वाची आहेत बघा. लिस्टचं पहिलं वैशिष्ट्य आहे, लिस्ट फॉलोज इंडेक्सिंग टू स्टोअर द डेटा. लिस्ट इंडेक्सिंग फॉलो करते, लक्षात ठेवा. इंडेक्सिंग इंडेक्सिंग इज कॉन्सेप्ट ऑर वी कॅन से अ वे टू स्टोअर द डेटा इनसाइड द मेमरी. मेमरीमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी इंडेक्सिंग वापरली जाते. सर हा जो डेटा तुम्ही स्टोअर केलाय नंबर्स, मग हा कसा स्टोअर झाला असेल? तर बघा, हा 100 झिरो इंडेक्सला स्टोअर असतो. हा 201, हा 302, हा 3. इंडेक्स. दॅट मीन्स इंडेक्सिंग स्टार्ट विथ व्हॉट गायचं? 0. इंडेक्सिंग ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम 0. इंडेक्सिंग 0 पासून सुरू होत असते. 0, 100, 1, 2, 2, 300, 300, 3, 400. Even list follow negative indexing also. List can follow negative indexing also. Negative? Oh. Negative indexing कशी असेल? It start from -1 guys. It start from -1. Let me show you. This 400 present on -1 indexing. 300 stored on -2 indexing. 200 store -3 indexing. And 100 will store on the -4 indexing. Can you check it guys? This is negative indexing. This is normal positive indexing you can refer. ही 0 पासून सुरू होते, -1 पासून सुरू होते. Can I show you guys? Can I show you? Look at this. These are numbers, correct? If I write here, print numbers of 0 guys. What do you mean by 0? 0 indexing. कोण आहे 0 indexला? 100 is there. Look at this. What we are getting? 100 we are getting na. If I write 1, 200 on the 1 indexing guys. समझ में आ रहा है क्या? 0 इंडेक्सिंगला ते भेटलं. इफ आय राईट नंबर्स ऑफ 1, इफ आय राईट नंबर्स ऑफ 2, बघा सगळे इंडेक्सिंग चेक करा. इफ आय राईट नंबर्स ऑफ 3, इथं काय असेल? ऑब्व्हियसली 100. इथं काय असेल? ऑब्व्हियसली 200. हे बरोबर. इथं काय असेल? ऑब्व्हियसली 300. आणि इथं काय असेल? 400. बघायचंय का? बघा.
100, 200, 300, 400. 0 to 3 काही आले का नाही? जे मी आता दाखवलं. तर तुम्ही निगेटिव्ह पण आहे म्हणले. दाखवा बरं. हे बघा निगेटिव्ह. I will just print here one line. After that, negative indexing आहे बघा. If I write numbers of -1, -1 कोण आला पाहिजे? There is a 500 also. Let me write one more. Print numbers of 4 guys. इथं काय असेल? 500. सो -1 कोण असणार आहे? 100% 500 असणार आहे. -1 उलटी इंडेक्सिंग येते बरं का आता हे बघा. कॅन यू चेक इट? 500 इज कमिंग आफ्टर दी इक्वल टू बिकॉज -1 इथून सुरू आहे. -2, -3, -4, -5. भाई जम रहा है क्या? If I paste, -2, -3, -4, yeah, -4 only, right? Or -5. इथं काय असेल? 400. इथं काय असेल? 300, 200 आणि 100. कॅन यू चेक आउट? कॅन यू चेक आउट गाईज? 500, 400, 300, 200, 100. 100, 200, 300, 400, 500. पॉझिटिव्ह इंडेक्सिंग, निगेटिव्ह इंडेक्सिंग. आय गॉट इट. पण सर असं झालं तर काय होईल? यानं तर आउटपुट यायला लागले हो. But if I give something, नंबर्स ऑफ चुकून मी म्हणलं 5. ऑब्व्हियसली नंबर्स ऑफ 5 आहे का आपल्याकडे? नाही ना. लेट मी कमेंट दिस पार्ट. मला सांगा 4 पर्यंत आहे ना 0, 1, 2, 3, 4. सर 5 दिले की इथं काय असेल? इथं तुम्हाला येईल एरर. कुठला एरर? इंडेक्स एरर विल हॅपन. भावा इंडेक्स आउट ऑफ रेंज. ही रेंज नाहीये, ही इंडेक्सच नाहीये. कसं काय तुम्ही देता इंडेक्स? चुकतं की नाही? किंवा तुम्ही म्हणले असते -10 आहे का -10? -5 पर्यंत आहे बाबा. -10 आउट ऑफ रेंज. विल गेट इंडेक्स आउट ऑफ रेंज एरर. लक्षात ठेवायचा हा एरर. कुठला एरर? इंडेक्स आउट ऑफ इंडेक्स एरर यू कॅन इंडेक्स एरर विचारू शकतात इंटरव्ह्यूमध्ये. If I give the indexing which is not available in our element, at that time what happen? Which error will come? Index error will come, guys. Could error come? Index error. So that's why I'm saying what, guys? List follows what? Indexing which is negative, also positive, guys. I got it, everyone. Got it, everyone. Second point of the list, guys. List, is ordered collection. That means insertion order followed by list. ऑर्डर्ड कलेक्शन म्हणजे काय? इन्सर्शन ऑर्डर याच्यामध्ये आपल्याला भेटते. इन्सर्शन ऑर्डर हे काय भानगड आहे? बघा इन्सर्शन ऑर्डर म्हणजे तुम्ही डेटा कसा स्टोअर केला. आधी काय दिले? 101. परत काय दिले? राम. परत पुणे. जसा डेटा इथं दिलाय तसाच डेटा प्रिंट होणं. कॅन यू चेक इट? काय मागं पुढं झालंय का बघा बरं. लुक ॲट दिस. 101ला 101 प्रिंट झालं. रामला राम, पुणेला पुणे, फॉल्सला का असं झालं? 101 शेवटी आलं. आलं का? नाही आलं. नाही आलं का नाही आलं? कारण हा इन्सर्शन ऑर्डर फॉलो करतो. जसा डेटा दिलाय तसाच प्रिंट होतो. त्याला काय म्हणतात? इन्सर्शन ऑर्डर. जसा डेटा आपण देऊ तसाच हा प्रिंट करेल. त्याच ऑर्डरमध्ये प्रिंट करेल. हे ऑर्डर इज मॅटर. ज्या ऑर्डरमध्ये डेटा दिला तसाच प्रिंट झाला पाहिजे की नाही? 101 पहिल्यांदा दिलं शेवटी प्रिंट व्हावं असं नाही होणार. हे बरोबर की नाही? So that is insertion order followed by list, guys. Third thing about the list is a mutable collection. Mutable collection म्हणजे लिस्ट एलिमेंट वी कॅन चेंज, गाईज. लिस्ट एलिमेंट आपण चेंज करू शकतो, त्यालाच म्हणतात म्युटेबल. म्युटेबल म्हणजे काय? म्युटेबल वी कॅन चेंज रे बाबा. हे एलिमेंट चेंज होऊ शकतात. काय बोलताय सर? हे चेंज होत आहे? हो. कसं काय होतं दाखवा बरं. हे बघ सध्या 0 पोझिशनला 101 आहे, राईट? सो इफ आय राईट युजर ऑफ 0, गाईज कोण आहे 0ला? 101. मी म्हणलं 200 करा. So now 101 will be changed, guys. 101 replace with the 200. दाखवा बरं सर. काहीतरी सांगता राव तुम्ही. बघा
मी काहीतरी सांगत असेल बघा. कॅन यू चेक इट व्हॉट हॅपन? अहो सर 101 होते की. अहो चेंज केलं की. 101चं 0 पोझिशनला 200 दिलं की 200 आलं 200. याला म्युटेबल म्हणतात. हे म्युटेबल कळतंय? चेंज होतो हो, चेंज होतं. आता इथं राम आहे. सर मला श्याम करायचं असेल तर करू शकता. 1 पोझिशनला राम आहे. जस्ट मला युजर ऑफ 1 श्याम. रामचा काय बनेल? CLS. रामचा काय झालं? अहो श्याम झाला ना. सर राम होता की. चेंजच्या आधी काय होता तुम्ही तर तो पण प्रिंट करू शकता. बिफोर चेंज इथे लिहू शकता. बिफोर चेंज. बिफोर चेंज युजर. बिफोर चेंज युजर आणि आफ्टर चेंज. हे बरोबर की नाही? बिफोर चेंज, आफ्टर चेंज. लुक ॲट दिस. बिफोर चेंज 101 राम, आफ्टर चेंज 200 श्याम. चेंज झाला ना. म्हणजे हा चेंज होतो. त्यालाच काय म्हणतात? इट्स अ म्युटेबल. व्हॉट इज दिस? म्युटेबल कलेक्शन गाइस. You got it everyone? List is a mutable. Fourth thing about list. List can store डुप्लिकेट एलिमेंट्स. डुप्लिकेट एलिमेंट चालतात बरं का याच्यामध्ये. काय बोलतोय सर? डुप्लिकेट चालतंय? हो चालतंय. आता इथं ऑलरेडी राम आहे. मी परत म्हणलं आणखीन एक राम. मी परत म्हणलं आणखीन एक 500 आणि परत आणखीन एक राम. किती वेळा राम दिलाय? तो 3 वेळा राम दिला की राव तुम्ही. जर 3 वेळा जर राम इथं असेल तर चालतंय का याच्यामध्ये? पळतंय. चालायचं तर विषय लांब आहे. हे बघा कॅन यू चेक इट? राम 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 बोलो राम राम राम. 3 टाइम्स राम वी हॅव गिवन. 3 टाइम्स इट इज प्रिंटेड. म्हणजे लिस्ट असं म्हणत नाही बरं का, की नाही, 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 नाही. डुप्लिकेट नको देऊ. चालतंय डुप्लिकेट याच्यामध्ये. कितीही डुप्लिकेट डेटा तुम्ही देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण डुप्लिकेट डेटा असतो की नाही रिअल लाईफमध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी डुप्लिकेट होतात. खूप जणांचं नाव राम असू शकतं ना. मग तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन बनवत असाल, त्याच्यामध्ये युजरचा डेटा स्टोअर करताय. राम नावाची 50 एक जण असतील. मग लिस्ट यूज करणार की नाही तुम्ही स्टोअर करायला? करणार ना सर का? डुप्लिकेट चालतंय ना. जर डुप्लिकेट चालत नसतं आणि राम नावाची 50 जण याच्यावर स्टोअर केली असती, झाली असती का हो? तुमची लिस्ट काय म्हणली असती, "ए बाबा डुप्लिकेट चालत नाही." लिस्ट डुप्लिकेट चालते, त्याच्यामुळं यूज करू शकता तुम्ही. ज्याचं डुप्लिकेशन गरजेचं आहे. हे क्लिअर आहे सगळ्यांना? सो डुप्लिकेशन इज अलाउड इनसाइड द लिस्ट. ठीक आहे. 5वी गोष्ट लिस्टबद्दल. तर अशी किती गोष्टी आहेत नेमकं? आहेत त्या 2-3 गोष्टी आणखीन आहेत त्या. बघा. लिस्टमध्ये यू नो डुप्लिकेट डेटा चालतो. आणखीन एक हा पण पॉइंट लिहून घ्या. लिस्ट कॅन स्टोअर डिफरंट टाइप ऑफ डेटा. ऑलरेडी हा पॉइंट आपण एक्सप्लेन केला राईट. डिफरंट टाइपचा डेटा स्टोअर होतो. आपल्या समोरच आहे बघ. हा डिफरंट टाइपचा डेटा आहे ना. हा इंटिजर आहे, हा स्ट्रिंग आहे, हा स्ट्रिंग आहे, हा बुलियन आहे, हा फ्लोट आहे. म्हणजे डिफरंट टाइपचा डेटा याच्यामध्ये स्टोअर होतो. 6वी गोष्ट, लिस्ट साइज ग्रो डायनामिकली. डायनामिकली म्हणजे लिस्टची जी साईज असते मित्रांनो, ती ऑटोमॅटिक वाढत जाते. कसं काय वाढत जाते? आपण जसे एलिमेंट वाढवत जाऊ, तशी त्याची साईज वाढत जाईल. आता तुम्ही याच्यामध्ये किती एलिमेंट दिले? सपोज एवढे 5 दिले. बाय डिफॉल्ट साईज किती झाली? 5. तुम्ही वाढवले आणखीन 3 झाली 8. म्हणजे आपल्याला वाढवावी लागते का? नाही. ऑटोमॅटिकली वाढते. त्याला म्हणतात ग्रो डायनामिकली. हे काय म्हणतात? डायनामिकली याची साईज वाढत जाते. आपल्याला काय टेन्शन घ्यायची गरज. किती भारी आहे लिस्ट. किती भारी आहे लिस्ट. खूप भारी. आता हे पॉइंट बघा सगळेजण व्यवस्थित. तुम्हाला काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये 5-6 पॉइंटमध्ये. लुक ॲट व्हेरी केअरफुली. Any question regarding this, guys? Look at all the points which we have covered regarding list. Okay, got it everyone? Fine. Now इथं वरती एक पॉईंट सांगितलं होता मी, लिस्टमध्ये मॅनिप्युलेशन करणं खूप सोपं आहे.
हे बघा हे यातलं अपडेट तर आपण बघितलं. बघितलं की नाही? हो सर, कधी बघितलं? मी तर झोपलो होतो. झोपला होता? अपडेट बघितलं नाही, हे काय याला तर अपडेट म्हणतात म्युटेबल. बरोबर की नाही? इथं 101 होतं. आपण त्याला 200 केलंय. अपडेटच झालं की. रामचं श्याम झालं. अपडेटच झालं की हे. चेंज होणं म्हणजे अपडेटच होणं ना. सतीने धोका दिल्यापासून मी पूर्ण अपडेट झालो. चेंज झालो. त्याला अपडेट होणंच म्हणतात ना. म्हणतात की नाही? सिमिलर काइंड ऑफ दॅट. 101चं 200 झालं. रामचं श्याम झालं. अपडेट. अपडेट झालं. पण बाकीचं कुठं आहे? व्हॉट अबाउट सर इन्सर्ट? गेट पण बघितलं आपण. कधी बघितलं सर? काहीतरीच राव. गेट नाही का बघितलं? आपण इथं डेटा हे बघ, नंबर्स ऑफ 0 लिहिलं. आपल्याला काय भेटलं? 100. यालाच तर म्हणतात हा डेटा गेट केला. हा डेटा गेट केला. कसा केला? हे काय? इंडेक्सिंगच्या मदतीने. तो गेट कसं केला? युजिंग इंडेक्सिंग. अपडेट युजिंग इंडेक्सिंग. पाहिलंय का? इन्सर्ट डिलीट. बघा आता हे कसं होतं? इन्सर्ट डिलीटसाठी लेट्स आहे माझ्याकडे परत एकदा एक नंबर्स नावाची लिस्ट आहे. लेट्स से देअर आर सम नंबर्स 100, 200, 300, 400. ठीक आहे. हे माझ्याकडे नंबर्स आहेत. आता याच्यामध्ये मला एखादा नवीन नंबर ॲड करायचा आहे. तर नवीन नंबर ॲड करण्यासाठी आपल्याकडे अ, नवीन नंबर ॲड करण्याआधी आपण ही एक गोष्ट बघून घेऊ. लिस्ट किती प्रकारे बनवली जाते. पहिली लिस्ट बनवायचा वे काय? हे काय? हा. या पद्धतीने तुम्ही लिस्ट बनवू शकता. बरोबर आहे. हा तर नॉर्मल वे आहे. दुसरा वे आहे, यू कॅन क्रिएट द लिस्ट लाइक दिस गाइस. नंबर्स इक्वल टू याला म्हणतात एम्प्टी लिस्ट. पण ही लिस्टच आहे बरं का. सर प्रूफ द्या. प्रूफ काय आहे तुमच्याकडे? बघा तुम्ही टाइप चेक करायला. टाइप ऑफ नंबर ज्यावेळेस चेक कराल त्यावेळेस त्याचा टाइप तुम्हाला काय भेटतं बघा. लिस्ट. दॅट्स इट. म्हणजे ही काय लिस्टच आहे पण एम्प्टी लिस्ट आहे. याच्यामध्ये एकही डेटा आपण स्टोअर केलेला नाही. असं पण लिस्ट आपण बनवतो प्रोजेक्टमध्ये. नंतर आपण डेटा ॲड करतो. पुन्हा तुम्ही लिस्ट बनवू शकता अशी पण. नंबर्स. ओके. यू कॅन यूज हिअर लिस्ट. लिस्ट कन्स्ट्रक्टरच्या मदतीने सुद्धा लिस्ट आपण बनवू शकतो. लाइक दिस. कॅन यू चेक इट? याचा पण टाइप चेक करा बरं. सॉरी. कॅन यू चेक द टाइप ऑफ दिस लिस्ट गाइस? याचा टाइप जर मी चेक केला तर हा काय येतोय? ऑब्विसली लिस्ट. म्हणजे लिस्ट कन्स्ट्रक्टरचा यूज करून सुद्धा लिस्ट बनवली जाते. ओके. याला म्हणतात युजिंग लिस्ट कन्स्ट्रक्टर. कॅन यू चेक इट? म्हणजे लिस्ट नॉर्मल स्क्वेअर ब्रॅकेटने बनते, एम्प्टी लिस्ट बनते आणि दुसरी गोष्ट लिस्ट कन्स्ट्रक्टरच्या मदतीने सुद्धा काय होते? बनते. येस. ओके. या 3 प्रकारे आपण लिस्ट बनवतो. ठीक आहे. मग आपण आता सध्या तरी ही लिस्ट यूज करू आणि मला तुम्हाला दाखवायचं आहे इन्सर्ट कसा केला जातो डेटा. आता बघा आपल्याकडे ही लिस्ट आहे. जर या 400च्या पुढे एखादा एलिमेंट ॲड करायचा असेल तर काय करायचं? हे काय असं कोमा करून ॲड करायचं. हे बरोबर की नाही? असं नाही. असं तर करता येतच, पण आपल्याकडे फंक्शन आहेत खूप सारे. वी कॅन यूज नंबर्स डॉट अपेंड वेज. जस्ट राइट हिअर व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू ॲड. मी काय लिहिलं 500. याचं काम आहे ॲड एलिमेंट ॲट दी एंड ऑफ लिस्ट. लिस्टच्या एंडला एलिमेंट ॲड केला जातो. म्हणजे कुठं? काय 400 नंतर. हे बघा बरं 500 आले का? 500 आहे का आपल्या लिस्टमध्ये? नाही की सर. कोणी ॲड केलं? अपेंड या फंक्शनने लिस्टच्या एंडला एक व्हॅल्यू ॲड केली. कोणती? 500. मी जर म्हणलं नंबर डॉट अपेंड परत म्हणलं राम ॲड करा. 500 नंतर तुम्हाला काय भेटेल हे बघा. राम. म्हणजे अशी किती व्हॅल्यू ॲड करू शकतो की नाही आपण युजिंग व्हॉट गाईज? अपेंड. पण सर अपेंडने एकच एलिमेंट ॲड होतो. ॲड सिंगल एलिमेंट. बरोबर आहे. मल्टिपल करायचे असतील तर वी हॅव एक्सटेंड मेथड गाईज. यू कॅन राईट हिअर इनसाइड द एक्सटेंड मल्टिपल एलिमेंट्स. एक्सटेंड यूज करा. चला मी म्हणलं 500 पण ॲड करा 600 पण करा. ॲट अ टाइम. ह्या बोलते पब्लिक. लुक ॲट दिस. 400 नंतर आलं का 500 600? हे कमेंट केलं आपण. हे 500 600. याचं काम काय? ॲड मल्टिपल एलिमेंट ॲट दी एंड ऑफ लिस्ट. हे क्लिअर आहे? एकापेक्षा जास्त एलिमेंट ॲड करण्यासाठी काय? एक्सटेंड. आणि सिंगलसाठी अपेंड. हे बरोबर काय?
पण सर मला शेवटी नाही हो करायचं. हे शेवटी करायला नाही. एंडला करायला मध्यभागी करायचं असेल तर काय आहे का बोला? आहे. मध्यभागी कुठेही करायचं असेल तर तुम्ही यूज करा इन्सर्ट फंक्शन आणि याच्यामध्ये त्या इंडेक्सिंग बघा मला काय करायचं 100 आणि 200च्या मध्ये ॲड करायचंय. 100 कुठं आहे 0ला, हे कुठं आहे 1ला. तर मी इथं 1 पोझिशन देतो आणि इथं म्हणतो ॲड करा 1000. कुठं पहिल्या पोझिशनला. मग 0 नंतर 1 200 आहे. 200 जाईल का येईल 1000. असं 200 कुठं जाईल? पुढं जाईल आणि कुठं जाईल? बघा ना 1ला जर हा गेला 200 2ला जाणार आहे. कॅन यू चेक इट गाईज? लूक ॲट धिस. 200 डिलीट नाही होणार आहे पण. 200 आधी होता 1ला पण आपण 1000 दिला ना 1ला. आलं ना 1000. म्हणजे पर्टिक्युलर इंडेक्सिंगला, पोझिशनला पण डेटा ॲड करता येतो. असं नाही शेवटीच करता येतो. बरोबर की नाही? मी म्हणलं 300च्या आणि 400 मध्ये टाका. 400 कुठे आहे? हे बघा, हे का आता याची इंडेक्सिंग बघा 0, 1, 2, 3, 4, 4. 4 इंडेक्सिंगला मी दुसरा एलिमेंट ॲड करतोय. नंबर्स डॉट इन्सर्ट 4. 4ला दिलं मी 4 आलं. आता बघा 400 कसं पुढं जातंय. कॅन यू चेक इट गाईज? List dot index. Oh, it's a 3 guys, not 4. It's a 3 actually. एक मिनिट. इन्सर्ट नाही यूज केला आपण. इंडेक्स यूज केला. Okay. Yeah, it's a 4. And now if you check, can you check it? 4ला कोण होतं 400. त्याचा की 4000 गेलं. 400 पुढे गेलं. 5ला गेलं हे. तर ते म्हणजे कुठलाही डेटा आपण इन्सर्ट करू शकतो. याचं याचं काय काम आहे? ॲड एलिमेंट ॲट एनी पोझिशन युजिंग इंडेक्स. या नोट्स काढायच्यात तुम्ही. एक-एक मेथड लिहायची आणि त्याचा यूज लिहायचा आणि एक्झाम्पल लिहायचं. क्लिअर आहे सगळ्यांना? जेणेकरून आणखीन या मेथड्स तुम्हाला परफेक्ट होतील. ठीक आहे. सर एखादा एलिमेंट जर रिमूव्ह करायचा असेल तर काय आहे का? आहे ना. यू कॅन यूज नंबर्स डॉट रिमूव्ह गाईज. नंबर डॉट रिमूव्ह. कोणाला रिमूव्ह करायचं? म्हणलं 200ला काढून टाका. ह्या 200ला काढून टाका म्हणलं. बघा बरं 200 राहिले का? 200 गायब. जो एलिमेंट द्याल तो रिमूव्ह होऊन जाईल. डायरेक्ट एलिमेंट द्यायचा. 200 दिला 200 रिमूव्ह. 400 दिला 400 रिमूव्ह. सर मी 2000 दिलं तर? 2000 आहे का याच्यामध्ये? नाही ना. मग असं येड्यासारखं केल्यावर काय होईल? एरर येईल आणि काय येईल? व्हॅल्यू एरर. हा म्हणेल 2000 नाहीच भाऊ याच्यामध्ये. मी कसं काय रिमूव्ह करू? त्यामुळे जो एलिमेंट आहे तोच द्या. बरोबर की नाही? इट विल रिमूव्ह द गिव्हन एलिमेंट. जो एलिमेंट दिलाय तो हा रिमूव्ह करेल. जर तुम्ही असा एलिमेंट दिला जो याच्यात नाहीच, व्हॅल्यू एरर विल बी ऑकर्ड. ते पण लिहून घ्या. जर मी येड्यासारखं केलं, तर प्रोग्राम आपल्या येड्यासारखाच करणार आहे. नॉर्मल युजर येड्यासारखा करू शकतो. डेव्हलपरने नाही केलं पाहिजे तसं. ठीक आहे, रिमूव्हचं काम रिमूव्ह करणं. आता इंडेक्सिंगनुसार जर रिमूव्ह करायचं असेल तुम्हाला ऐक, तर तुम्ही यूज करू शकता नंबर्स डॉट पॉप मेथड. फक्त पॉपला असं यूज करा. काहीच देऊ नका याच्यामध्ये. आता याचं काम काय माहिती आहे का? बाय डिफॉल्ट हा कोणाला रिमूव्ह करतोय बघ. 400 काढून टाकले. दॅट मीन्स एंडिंगवाला एलिमेंट रिमूव्ह करतो बघा. ह्यानं काय केलं? रिमूव्ह एंडिंग एलिमेंट. कोणा एंडिंग 400. जर पॉप अशी यूज केली. जर मी पॉप अशी यूज केली नंबर्स डॉट पॉप 2 प्रकारे यूज करू शकतो. हे म्हणलं 1. 1 1ला कोण आहे? 0 1 200 आहे 1ला बरोबर आहे. कॅन यू चेक इट गाईज? 200 इज नो मोर. 200 रिमूव्ह झालं. म्हणजे इंडेक्सिंगनुसार आपण रिमूव्ह करतो. रिमूव्ह युजिंग इंडेक्सिंग. इथं एलिमेंट दिला होता. इथं इंडेक्सिंग दिली. सर इथं तर काहीच नाही दिलं. तर काय करतो? बाय डिफॉल्ट एंडिंगचा एलिमेंट रिमूव्ह करतो. आणि इथं इंडेक्सिंग दिली. 1 एलिमेंट गॉट रिमूव्ह. सर मी जर याला -1 म्हणलं तर? निगेटिव्ह इंडेक्सिंग घेतो का? -1 म्हणजे कोण? 400. 400 गायब व्हायला पाहिजे बरोबर? झाला की काय? म्हणजे कुठली इंडेक्सिंग चालते त्याला दोन्ही पण. पॉझिटिव्ह द्या, निगेटिव्ह द्या. चालतंय भाई. चालतंय, चालतंय. ठीक आहे. ओके. पॉप इज देअर. देन लेट्स से सर मला आपल्याकडे पॉप सारखी एक मेथड आहे DEL नावाची. तुम्ही DEL नंबर्स ऑफ 1 जरी म्हणले आहे बघा असं. 1ला कोण आहे? 200. कॅन यू चेक इट गाईज? 200 इज नो मोर. 200 इज नो मोर. कॅन यू चेक इट? DEL या कीवर्डने सुद्धा आपण रिमूव्ह करू शकतो. रिमूव्ह युजिंग DEL कीवर्ड. हा कीवर्ड आहे, मेथड नाही आहे. त्याला पण इथे इंडेक्सिंग द्यायची, जो डिलीट करायचा त्याची.
सिंपल, राइट? सर सगळंच उडवून टाका बरं. सगळं जर उडवून टाकायचं असेल, नंबर्स डॉट क्लिअर मेथड आहे. याचं काम काय? रिमूव्ह ऑल लिस्ट एलिमेंट. सगळंच काढून टाकतो हा. काय बोलताय सर? काहीच राहणार नाही, काहीच राहणार नाही बघ. एम्प्टी लिस्ट तुमच्याकडे आली. कारण हिनं काय केलं? सगळंच उडवलं की. होय. सगळंच उडवून टाकलं. दॅट इज अ क्लिअर वे. दॅट इज अ क्लिअर. देन मला एखादा एलिमेंट सर्च करायचा असेल. मी तो वरती घेतो आता थोडंसं इथं. ठीक आहे. मला एखादा एलिमेंट सर्च करायचा असेल, तर आपल्याकडे एक मेथड आहे नंबर्स डॉट इंडेक्स. तुम्ही इथं द्या 200. 200 ची इंडेक्स काय आहे? हा इंडेक्स मेथड सांगतो आपल्याला. काय याची इंडेक्स? ऑब्व्हियसली 1. कॅन यू चेक द आउटपुट? लेट मी डायरेक्टली इथं प्रिंट यूज करा. तुम्हाला 200 ची इंडेक्स भेटेल. हे बघा रे सगळं. CLS. कॅन यू गेट आउटपुट 1? 1 कसं काय सर? अहो हा 200 कुठल्या पोझिशनला? 1 पोझिशनला. म्हणजे इंडेक्सचं काम काय? इट विल रिटर्न इंडेक्सिंग ऑफ गिव्हन एलिमेंट. दिलेल्या एलिमेंटची इंडेक्सिंग काय? 200 दिलं 1 येईल. 400 दिल्यावर काय येईल? काय येईल? 0, 1, 2, 3. बरोबर की नाही? आलं का? क्लिअर आहे सगळ्यांना? परत आपल्याकडे काउंट नावाची एक मेथड. जर तुम्हाला एखाद्या एलिमेंटचा काउंट बघायचा असेल, हे 200 किती वेळा आले? तर तुम्ही चेक करू शकता. नंबर्स डॉट वी हॅव काउंट. मी म्हणलं 200. 200 चा काउंट किती वेळा? एकदाच आले 200. आउटपुट एकच येणार आहे भाई, हे बघा. एकदाच आले ना. जर 200 दोनदा आलं असतं, हे बघा. इथं 200 आणखीन एकदा आलं. आणखीन एकदा आलं. किती वेळा आले 200 टोटल? 1, 2, 3. काउंट काय येणार आहे 200 चा? ऑब्व्हियसली 3. का? अहो 3 वेळा आलंय की 200, हे बघा. 1, 2, 3. राइट? याचं काम काय? इट विल रिटर्न काउंट ऑफ गिव्हन एलिमेंट. दिलेल्या एलिमेंटचा काउंट किती वेळा तो एलिमेंट आलाय ते देण्याचं काम याचं आहे. परत सपोज मला माझी लिस्ट सॉर्ट करायची असेल. जर सपोज मी एलिमेंट कसे पण दिले बघा, असे 56 दिलं, कधी 34, कधी 90, कधी 12, कधी 3, कधी 67. आता हे एलिमेंट बघून आपल्याला काय वाटतंय? हे कशी आहे? कुठलं म्हणजे याला काय सॉर्टिंग वगैरे दिसतंय का? छोटा आधी मग मोठा? नाही. जर मला याला सॉर्ट करायचं असेल, तर तुम्ही करू शकता. इथे यूज करा नंबर्स डॉट सॉर्ट. तुम्ही जर असं केलं आणि आता जर आउटपुट चेक केलं, हे आधी काय आला? कसं काय आन्सर ती? सॉर्टिंग झाली ना. त्याला असेंडिंग ऑर्डरची सॉर्टिंग म्हणतात. म्हणजे आधी छोटा, त्याच्याहून परत मोठा, त्याच्याहून मोठा, त्याच्याहून मोठा, त्याच्याहून मोठा आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात मोठा. दॅट इज सॉर्टिंग. छोटा, छोटा, छोटा करत पूर्ण एलिमेंट आपल्याला भेटतात. लाइक 1, 2, 3, 4 राइट? सॉर्टिंग. डेटा आपला असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट कसा होतो? असेंडिंग ऑर्डर याला म्हणतात. असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचं. सर मला उलटी सॉर्टिंग पाहिजे डिसेंडिंगमध्ये. जमल का? जमल. त्यासाठी फक्त म्हणा नंबर्स डॉट सॉर्ट आणि याच्यामध्ये मला रिव्हर्स इक्वल टू ट्रू. जर तुम्ही असं लिहिलं, तर हा उलटी सॉर्टिंग करतो. उलटी म्हणजे आता डायरेक्ट 90 पासून सुरू होणार. मोठा, त्याच्याहून छोटा, त्याच्याहून छोटा, त्याच्याहून छोटा, छोटा, छोटा. दॅट इज डिसेंडिंग सॉर्टिंग म्हणतात त्याला. कसली सॉर्टिंग? डिसेंडिंग ऑर्डरची सॉर्टिंग. म्हणजे डेटा सॉर्ट होतो, कसाही करा. हे बरोबर की नाही? कसाही करा. काही प्रॉब्लेम आहे का? नो प्रॉब्लेम ॲट ऑल गाईज. देन सॉर्टसाठी असं पण आहे ना आणखीन एक फंक्शन आपल्याकडे. दॅट इज समथिंग सॉर्टेड नावाचं. आणि याच्यात तुम्ही डायरेक्ट तुमचा लिस्ट टाका. हा तुम्हाला नवीन लिस्ट देतो. हे बघा. मी याला स्टोअर केला न्यू लिस्टमध्ये. ही नवीन लिस्ट जर तुम्ही चेक केली, नवीन लिस्ट ही तुम्हाला सॉर्ट होऊन भेटेल. अशी हे बघा. 3, 12, 34 झाली सॉर्ट. म्हणजे सॉर्टनं पण होतं आणि सॉर्टेडनं पण सॉर्ट होतं, लक्षात ठेवा. पण याने फक्त असेंडिंगमध्ये सॉर्ट. असेंडिंगमध्ये. ठीक आहे. दॅट इज नवीन लिस्ट हा देतो. हा नवीन लिस्ट नाही देत बरं का. जुनीच लिस्ट आपण प्रिंट करत होतो या सॉर्टला. पण याला स्टोअर करावं लागतं नवीन लिस्टमध्ये. जर माझा लिस्ट मला रिव्हर्स करायचं असेल, तर आपल्याकडे रिव्हर्स नावाचं फंक्शन. वी कॅन यूज नंबर्स डॉट रिव्हर्स. सर असे टोटल आहेत किती नेमकं? झाले, संपत आले. लय लोड घेऊ नका. सर काय लोड घेऊ नका म्हणताय राव. येड्यासारखी फंक्शन आहेत राव याची. प्रोग्रामिंगसाठी येडच व्हावं लागतंय होय. येडं झाल्याशिवाय थोडी प्रोग्रामिंग डोसक्यात बसते.
रिव्हर्सचं काम काय? रिव्हर्स करणे बघा. 67 आधी आलं, मग 3 आलं, मग 12, मग 90. रिव्हर्स करतो. काय करतो? नावातच आहे. रिव्हर्स द लिस्ट गाईज. प्रोग्रामिंगसाठी येडं व्हावं लागतं मित्रांनो. येडं व्हावं लागतं. जरी लिस्ट कॉपी करायची मला, कॉपी करू शकता. नंबर्स डॉट कॉपीमध्ये कॉपी होईल आणि याची कॉपी तुम्ही स्टोअर करू शकता एका नवीन व्हेरिएबलमध्ये. तुम्ही इथं म्हणू शकता समथिंग कॉपीड लिस्ट काही नाव द्या. असं काही नाही नाव काही हेच द्यावं. आता तुम्ही जर कॉपीड लिस्टला प्रिंट केलं, तर सगळे एलिमेंट कशात आले असतील आता? ह्या कॉपीड लिस्टमध्ये हे बघा. त्याने याच्यातून याच्यात गेली हो. कॉपी लिस्टमध्ये गेली. कशामुळे? कॉपीमुळे. हे बरोबर की नाही? तुमच्या लिस्टमध्ये टोटल नंबर्स किती आहेत? किती म्हणजे काउंट आहे याचं ते जर बघायचं असेल, वी हॅव नंबर्स डॉट सॉरी लेन ऑफ नंबर. आपण हे पण बघितलं होतं बघा स्ट्रिंगसाठी. इथं लेन नावाचा कीवर्ड आहे. लेन. हा म्हणेल किती आहेत एलिमेंट 1, 2, 3, 4, 5, 6. आउटपुट असेल 6. टोटल काउंट किती आहे लिस्टमधला तो तुम्हाला हा लेन हा कीवर्ड देईल. तुमच्या लिस्टमध्ये मॅक्स एलिमेंट कोणता आहे? तो देण्याचं काम कोणाचं आहे? मॅक्स ऑफ नंबर. हे बघितलं होतं की नाही? तुमच्या एलिमेंट लिस्टमध्ये मिनिमम एलिमेंट कोणता आहे? हे मिनिमम देईल. तुमच्या लिस्टची सम करायची. कोण करेल? सम ऑफ नंबर. हे बघितले होते आपण हे बरोबर की नाही? मॅक्स, मीन, सम. बघा मॅक्स, मीन, सम काय येते? मॅक्स आला 90 ऑब्व्हियसली. मीन आला 3 आणि सम आली 262. सगळ्यांची ॲडिशन. हे क्लिअर आहे सगळ्यांना? सो दॅट इज ऑल थिंग्स अबाउट लिस्ट गाईज. स्टिल दॅट लिस्ट इज नॉट ओव्हर. काय बोलता सर? एवढं शिकून आणि लिस्ट संपलीच नाही का? नाही गाईज, दिस इज कलेक्शन. मी ऑलरेडी सांगितलं होतं. दिस इज व्हेरी, व्हेरी बिग कॉन्सेप्ट ॲक्चुअली. Tomorrow we'll understand nested list, even membership operator, how we can use inside the list, even how to iterate the list in different way, and the real use of list in real time project. असे 4-5 आणखीन गोष्टी लिस्टबद्दल आपल्याला राहिलेल्या आहेत. तोपर्यंत तुम्ही आज ही गाणी वाजवून टाका. गाणी वाजवून टाका म्हणजे हे करून घ्या प्रॅक्टिस याची. ठीक आहे? लुक ॲट दिस. आय एम रिटन समथिंग 900 लाईन्स ऑफ कोड गाईज. जस्ट ट्रिपल एक्स. ट्रिपल एक्स करा फिट होऊन जाईल लिस्ट. ऐ 90 गुणिले 3 किती झाले? 9-70 270 लाईनचा कोड लिहिणं तुमच्यासाठी संजीवनी आहे, गरज आहे. बरोबर की नाही? जसं लक्ष्मणाला बाण लागला होता, हनुमंतराय गेले होते संजीवनी आणायला. सो काइंड ऑफ दॅट 270 लाईनचा कोड लिहिणं म्हणजे तुमच्यासाठी संजीवनी. नाहीतर कॉन्सेप्ट आता समजले असतील, पण प्रॅक्टिस नसेल ना, काही फायदा होत नाही. आठवड्यानंतर जर तुम्हाला विचारलं, चला लिस्टच्या फंक्शनची नावं सांगा. अहो खरंच लक्षात येत नाहीत. लिटरली लक्षात येत नाहीत. आता हे न बघता हे सगळे फंक्शन माझ्या माइंडमध्ये आहेत. व्हाय? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस गाईज. खूप सारी प्रॅक्टिस केली ना. दॅट्स द रिझन. कळतंय सगळ्या. त्यामुळे प्रॅक्टिसला मागे पडू नका. प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. दररोज 2-3 तास काढा म्हणतो मी. दररोज 2-3 तास कोड लिहायचं. उगाच लिहायचं. काय सर रिपीट तेच लिहायचं. रिपीट तेच लिहायचं. काय व्हायला लागलंय? अहो सर बोर होतंय. असलं म्हणल्यावर मग काय कोडिंगमध्ये मास्टर आपण लवकरच होऊ. बोर झालं नाही पाहिजे. कारण कोडिंग कशी केली पाहिजे मी म्हणत आहे, इंटरेस्ट लावून. ते इंटरेस्ट कळतं सगळं. एखादा सीरीज वगैरे किंवा पिक्चर बघताना कसा इंटरेस्ट येतो. आता मजा येणार आहे बरं का. हिरो हिरोईनला भेटणार आहे. मग इंटरेस्ट येतो की नाही? सो सिमिलर काइंड ऑफ दॅट इंटरेस्ट यू शुड अडॅप्ट इन द प्रोग्रामिंग. कोडिंग करत असताना तो इंटरेस्ट येणं खूप गरजेचं आहे. नंतर इंटरेस्टवर प्रोग्रामिंग डिपेंड आहे, इंटरेस्टवर कोडिंग डिपेंड आहे. त्यामुळे इंटरेस्ट नसेल तर आणा, वाढवा. तुम्ही चूज केले करियर याच्यामध्ये म्हणजे डेफिनेटली तुम्हाला इंटरेस्ट आणावाच लागेल. पर्याय आहे का? नाहीये. पर्याय नाहीये. हे सिंपल पर्याय आहे का दुसरा? नाहीये. सो यू हॅव टू यू नो गेट द इंटरेस्ट अँड डू द प्रोग्रामिंग ॲट लीस्ट 2 अवर्स इन अ डे. 2 तास कोड लिहायचंच भाई. आजपासून डिसाईडच करा. सर मी 2 तास करणारच कोड. उठणारच नाही, जेवणारच नाही त्याशिवाय. तर मी काय एवढं एवढं म्हणजे हलक्यात घेतलं काय आम्हाला? 2 तास बाई, तुम्ही 2 तास म्हणले, मी 3 तास करेन. हे आहे का कोणाचं? नाही. ते लयच हवेत बोलायला लागला राव. इथं आम्हाला अर्धा तास केलं तरी असं मुळावर येतंय, जीवावर येतंय. असं होतंय का कोणाला? मुळावर, जीवावर नाही ना? नका करू असं, ठीक आहे? कारण बघा आज आज का सांगत आहे या गोष्टी? कारण भाई आता
असली लढाई आज से शुरू हुई है. बरोबर आहे. मी काल पण सांगितलं तुम्हाला. इम्पोर्टंट टॉपिक सुरू झालेत आजपासून. कलेक्शन, ऊप्स, एक्सेप्शन, राइट? त्यामुळं आजपासून तरी कॅज्युअल घेणं बंद करा. जर तुम्ही कॅज्युअली घेत असाल तर. तुमची प्रॅक्टिस चालू असेल वेल एंड गुड गाईज. कीप इट अप. पण काही जण करत नाहीत. आळशीपणा करतात त्यांच्यासाठी हे माझे शब्द आहेत. सगळ्यांनी मनावर लावून घ्यायची नाही बरं का. जे करत नाही त्यांच्यासाठी हे मी सांगत. तुम्ही करताय डेफिनेटली तुम्ही इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. बरोबर की नाही? इकडून सोडून द्यायचं. म्हणजे हे कॉन्सेप्ट म्हणत नाही मी. हे जे मी एक्स्ट्रा जे बोलत आहे प्रॅक्टिसचं ते म्हणत आहे. नाहीतर हे ऐकाल इकडून आणि द्याल सोडून. मग होईल कल्याण. ठीक आहे? म्हणून आजपासून 2 तास भाई प्रॅक्टिस कोड करायचा म्हणजे करायचा. कारण आजचं समजलं तर उद्या तुम्हाला लिस्ट जे नवीन-नवीन गोष्टी येणार आहेत त्या समजणार आहेत. कारण इथंच गडबड व्हायला लागली लिस्टमध्ये डुप्लिकेट असतंय का नाही तेच समजेना झालं. मग खेळकोंडोबा व्हायचं काम आहे. बरोबर की नाही? कारण गोष्टी डिपेंड्स आहेत लक्षात ठेवा. आजचं लेक्चर उद्यासाठी लय महत्वाचं आहे. उद्याचं परवासाठी लय महत्वाचं आहे. सगळे डिपेंडंट लेक्चर्स पुढे असणार आहेत. त्यामुळं कराल तर तराल. आणि तराल तर तरालच. ते बरोबर की नाही? तराल तर तरालच. ठीक आहे. याच्यामध्ये काय कोणाला क्वेशन आहे? हे फंक्शन सगळे व्यवस्थित लिहून घ्यायचेत. प्रत्येकाचा यूज मी पुढे लिहून दिलाय बघा. फंक्शन लिहायचं, यूज लिहायचं. हँड रिटन नोट्स काढा. मी तर नोट्स देणारच आहे सगळ्यात शेवटी. पण सर हँड रिटन का काढा म्हणताय? कारण तुम्ही जेव्हा लिहाल ना हे, तेव्हा कुठेतरी डोसक्यात बसेल. वाचाल तुम्ही. वाचत-वाचत लिहाल. बरोबर की नाही? मग डोसक्यात बसेल ना. नाहीतर मी नोट्स दिल्या, तुम्ही त्या घेतल्या, त्यानं फायदा होत नाही. तुम्ही स्वतः हाताने लिहा. तुम्ही ज्यावेळेस लिहाल इन्सर्ट, व्हॉट इज द यूज ऑफ इन्सर्ट? इट विल ॲड द एलिमेंट ॲट एनी पोझिशन युजिंग इंडेक्सिंग. हे आपल्या हाताकडून जाणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे मी सांगतो की सगळ्यांना हँड रिटन नोट्स स्वतःच्या हाताने काढा. पोरं मलाच मागतो, "सर तुम्ही नोट्स द्या की." अरे दादा मी तर शिकवताना नोट्सच दिल्यात. ह्या लिहून घे ना तू. बरोबर की नाही? ह्या लिहून घेणं तुझ्या फायद्याचं आहे. मी दिल्यावर काय फायद्याचं आहे? त्या बघून वाचत नाहीत पोरं. नाही, 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 नाही. अजिबात वाचत नाही. एक-एक तर एवढे महान लोक आहेत, काय करतात माहिती आहे का? ह्या नोट्स काढतात. कानामध्ये गाणी लावतात. पण गाणी ऐकत-ऐकत नोट्स काढतात. जसं की म्हणजे त्यांना रोजानंच लावलंय. नोट्स काढा ₹500 रोज काढा. अरे भाई हे तुझ्यासाठी आहे. कानामध्ये गाणं, ब्रेकअपचं सॉन्ग. इश्क झूठा था तो निभाया क्यों? आणि हे लिहितंय. ॲड एलिमेंट ॲट एनी अरे कसं डोसक्यात बसल? इश्क बी बसणार नाही आणि हे बी बसणार नाही. सगळा खेळ कोण वाजवायचं काम आहे. खूप जण बघितले हो मी ऑफलाईन क्लासेस. कानात गाणी लावून नोट्स देतात. अरे देवा, देवा! असल्यानं काय होणार नाही बरं का. हे ना फक्त एकच गोष्ट